पुणे शहर सध्या एका नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकलंय। खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी केली आणि या मागणीनंतर आता शहरात थेट पोस्टर वॉर सुरू झालाय। काही दिवसांपासून पोस्टर लावून टीका करण्याची नवीन पद्धत राजकीय पक्षांमध्ये उदयास आली आहे। पुण्यात सध्या पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वातावरण चांगलंच तापलंय। याच पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराची मागणी करणाऱ्या मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात व्यंगात्मक पोस्टर ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याकडून लावण्यात आलं। कोथरूडच्या बाई, नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा, असा थेट टोला या पोस्टरच्या माध्यमातून लगावण्यात आलाय। या बॅनरचा रोख थेट भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडे। यांनी पुणे रेल्वे स्थानकाचं नामकरण थोरले बाजीराव पेशवे असं करावे अशी मागणी काही दिवसांपूर्वी केली होती। या पोस्टरवरून आता भाजप आक्रमक होण्याआधीच ठाकरे गटामध्येच मतभेद पाहायला मिळतात। मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात लावलेल्या पोस्टरबद्दल शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांची भूमिका मांडण्यात आली आहे। ठाकरे गटाच्या एका शिवसैनिकाकडूनच हे पोस्टर लावण्यात आलं असलं तरी सुद्धा ठाकरे गट मात्र या पोस्टरचं समर्थन करत नाहीये। मेधा कुलकर्णी यांचा बाई हा उल्लेख चुकीचा असल्याचं म्हणत आता स्वतः ठाकरे गटाकडूनच हे पोस्टर काढून टाकण्यात आले। या बॅनरबाजीमुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय। सोशल मीडियावर देखील याची जोरदार चर्चा रंगली आहे। तर काही नागरिकांनी हे सर्व काही राजकीय स्टंट असल्याची सुद्धा टीका केली आहे। यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुद्धा टीका केली आहे। काय म्हणालेत ते पाहूया। ज्या महापुरुषांनी पुण्यासाठी खूप काही योगदान दिलंय, ज्यांनी समतेचा विचार दिलाय, अशा वेगवेगळ्या नेत्यांची नावं पुणे रेल्वे स्थानकासाठी सुचवणं अपेक्षित होतं। मात्र तसं न करता पुन्हा एकदा पुण्यात पेशवाईचा संदेश देणं हे कितपत संयुक्तिक आहे, याचा सुद्धा विचार मेधा कुलकर्णी यांनी करणं अपेक्षित असल्याचं त्यांनी म्हटलंय। आता या मागणीमुळे भाजपच्या ओठात काय आणि पोटात काय हे जगासमोर आलंय। अनेक महापुरुषांची नावं असताना सुद्धा मेधा कुलकर्णी यांनी थोरले पेशव्यांच्या नावावर आग्रह का धरला? यातूनच भाजपला पुण्यात पुन्हा पेशव्या आणायची आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। पुणे स्थानकाच्या नामांतरामागे ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्याचा हेतू असल्याचं मेधा कुलकर्णींनी सांगितलं। परंतु विरोधकांचा आरोप आहे की केवळ जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठीचा हा संपूर्ण प्रयत्न सुरू आहे। आता हा राजकीय पोस्टर वॉर किती पुढे जातं आणि शेवटी पुणे रेल्वे स्टेशनला कोणतं नाव मिळतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। राज्यात नामांतराचा मुद्दा हा नवीन नाहीये। याआधी सुद्धा राजकीय बळाचा वापर करून अनेकदा नामांतर करण्यात आली आहेत आणि आता सुद्धा पुणे रेल्वे स्थानक बद्दल सुद्धा हेच होतं। मात्र पुणे शहरात असे अनेक प्रश्न आहेत जे सामान्य नागरिकांना भेडसावतात। त्यामुळे अशा पद्धतीने नामांतर केल्याने आमच्यासारख्या सामान्य नागरिकांचे प्रश्न सुटणार आहेत का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।